गुगल सर्च मारताय, एसईओचा विचार केलाय, एईओ आणि जीईओ बद्दल विचार केलाय का? ते काय आहे माहीत नाही. या नव्या जगात जर तुम्हाला बिझनेस, तुमचा ब्रँड सर्चमध्ये दिसला पाहिजे असे वाटत असेल, तर एईओ आणि जीईओचा विचार तर केलाच पाहिजे. चला समजून घेऊया माय डिजिटल डायरीजवर हे एईओ आणि जीईओ काय आहे आजच्या ए आय शब्दकोश या भागामध्ये. तुम्ही अलेक्साला किंवा गुगलला विचारता, जवळचं बेस्ट पिझ्झा प्लेस कोणतं आहे, आणि लगेच एक उत्तर मिळतं. एकच उत्तर मिळतं, 10 लिंक्स नाहीत. मग तुमच्या बिझनेसचं उत्तर तिथं का दिसत नाही? याचं उत्तर आहे एईओ. एईओ म्हणजे आन्सर इंजिन ऑप्टिमायझेशन. पूर्वी आपण एसईओ करायचो, म्हणजे काय तर गुगलच्या पहिल्या पानावर यायचा प्रयत्न. पण आता लोक टाईप करत नाहीत, ते बोलतात किंवा थेट प्रश्न विचारतात. गुगल असिस्टंटला, सिरी, अलेक्सा किंवा गुगलच्या फीचर स्निपेसला. आता उदाहरण बघा, तुम्ही सर्च केलं की पुण्यातला बेस्ट पिझ्झा कोणता आहे, तर गुगल एका बॉक्समध्ये थेट उत्तर दाखवतो. वरती लिंकच्या आधी त्याला म्हणतात फीचर स्निपेस्ट किंवा आन्सर बॉक्स. एईओचं काम काय आहे? तुमचा कंटेंट अशा पद्धतीने लिहायचा की सर्च इंजिन किंवा व्हॉइस असिस्टंटने थेट तुमचं उत्तर उचललं पाहिजे. यासाठी लागतं स्पष्ट प्रश्न उत्तर फॉर्मॅट, छोटी आणि नेमकी वाक्य आणि एफएक्यू स्कीमासारखं स्ट्रक्चर डेटा. म्हणजे सोप्या भाषेत एईओ म्हणजे मशीनला हो हेच बरोबर उत्तर आहे असं पटवून देणं. आणि हे उगाच सांगत नाही, आज जवळपास प्रत्येक तिसरा सर्च व्हॉइस असिस्टंटवरून होत असतो आणि ही संख्या दरवर्षी वाढते. समजा तुम्ही एखादे साईट कोर कन्सल्टंट आहात आणि तुमच्या वेबसाईटवर एक साधा एफएक्यू पेज आहे. साईट कोर एक्सएम क्लाउड म्हणजे काय, एक्सएम क्लाउड इम्प्लिमेंटेशनला किती वेळ लागतो, अशा प्रश्नांची स्पष्ट 2-3 ओळींची उत्तरं दिली तर गुगल तेच उत्तर उचलून थेट युजरसमोर दाखवतो. एकदा हे झालं की त्या क्लायंटला दुसरं कुठलं पेज उघडायची गरज उरत नाही, तो थेट तुमच्याकडे येतो. थोडक्यात एईओ म्हणजे एका प्रश्नाचं एक स्पष्ट उत्तर देणं, जेणेकरून अलेक्सा, सिरी किंवा गुगल असिस्टंट तुमचं उत्तर वाचून दाखवेल. पुढच्या भागात आपण बघूया जीईओ म्हणजे नक्की काय. तुम्ही चॅट जीपीटीला विचारता बेस्ट पिझ्झा इन मुंबई आणि तो एक विशिष्ट नाव सुचवतो. आता ते नाव तिथे कसं पोहोचलं, ही कोणती जादू आहे? तर ही जादू आहे जीईओची. जीईओ म्हणजे जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन. आता लोक गुगल सोडून चॅट जीपीटी, जेमिनी आय, क्लॉड अशा ए आय टूल्सला थेट प्रश्न विचारतात. मला सजेस्ट कर, कम्पेअर करून सांग, बेस्ट पर्याय कोणता, हे थेट प्रश्न ते या टूल्सला विचारतात. ही टूल्स लिंक्सची यादी देत नाही, तर स्वतःच्या शब्दात उत्तर जनरेट करते आणि त्या उत्तरात काही ठराविक ब्रँड्स किंवा वेबसाईटचा उल्लेख केलेला असतो. उदाहरणार्थ, तुम्ही चॅट जीपीटीला विचारता बेस्ट पिझ्झा इन मुंबई, तो एखाद्या आउटलेटचं नाव सुचवतो. जर तुमचं ब्रँड, तुमचं आउटलुक त्या उत्तरमध्ये आलं, याचा अर्थ तुमचा जीईओ सक्सेसफुल झाला, यशस्वी झाला. आता हे कसं होतं? हे ए आय मॉडेल्स इंटरनेटवर कंटेंट वाचून त्यातून विश्वासार्ह आणि नेमका इन्फॉर्मेशन उचलतात, विशेषतः जिथे डेटा, स्टॅटिस्टिक, तज्ज्ञांचं मत आणि क्लिअर स्ट्रक्चर असतं. जीओचा फोकस आहे पारंपरिक कीवर्ड्स नाही, तर तुमचे कंटेंट ए आयच्या किती विश्वासार्ह स्रोतीच्या यादीत येतात. मग तुमचा कंटेंट या यादीत कसा येतो, यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट, तुमच्या कंटेंटमध्ये ठोस आकडेवारी आणि रिसर्च असावा. दुसरा म्हणजे तुम्ही एखाद्या विषयावर सातत्याने आणि सखोल लिहित किंवा बोलत असावे. तिसरा म्हणजे इतर विश्वासार्ह वेबसाईट्स किंवा चॅनल्स तुमच्या कंटेंटचा संदर्भ देत असतील. उदाहरणार्थ, साईट कोर एक्सएम क्लाउड वर्सेस ऑप्टिमाइजली यावर सविस्तर असा डेटा बॅक्ड ब्लॉग लिहिला तुम्ही आणि तो अनेक ठिकाणी शेअर झाला, तर चॅट जीपीटी किंवा
जेमिनीला तो लेख विश्वासार्ह वाटू शकतो आणि ते तुमचं नाव थेट त्या उत्तरात घेऊ शकतात. थोडक्यात जिओ म्हणजे AI जनरेट करत असलेल्या उत्तरात तुमचं नाव किंवा ब्रँड यावं यासाठीची स्ट्रॅटजी. एईओ क्विक आन्सरसाठी असतं, तर जिओ AIच्या कन्व्हर्जेशनमध्ये जागा मिळवण्यासाठी असतं. 2026 मध्ये निम्म्याहून जास्त सर्च आता गुगलच्या पलीकडे म्हणजेच AI टूल्समध्ये होत आहेत, जसं की ChatGPT, जेमिनी. जर तुम्ही एईओ आणि जिओ केलंच नाही तर तुम्ही AIच्या या जगात अस्तित्वातच राहणार नाही. तुम्हीच विचार करा, पूर्वी युजर्स गुगलवर सर्च करायचे, त्यांना 10 लिंक्स यायचे, त्यातून एखादी ते निवडायचे. आता तुम्ही काय करता? आता तुम्ही थेट ChatGPT किंवा जेमिनीला थेट प्रश्न विचारता. समजा तुम्हाला एखादा मोबाईल घ्यायचा आहे, तर तुम्ही ज्या 2 मोबाईल तुम्ही फायनलाइज करणार आहात त्या मोबाईलबद्दलचा डिफरन्स तुम्ही थेट ChatGPTला विचारता. ChatGPT जे तुम्हाला पहिलं उत्तर देतं तेच तुम्ही स्वीकारता. तुम्ही दुसरी लिंक उघडत देखील नाही. ChatGPT काय करतं, तर एका विशिष्ट ब्लॉगमधून घेतलेलं किंवा एखाद्या चॅनलवरून घेतलेलं जे त्याला विश्वासार्ह वाटतं ते कंटेंट तो वाचतो आणि तो त्याच्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही समजा एखादा ट्रेनर शोधत आहात, तर तुम्ही ChatGPTला विचारलात की आम्हाला एक ट्रेनर पाहिजे, तर तो काय करेल की तुम्ही ज्याबद्दल विचारता आहात, जसं की एक्झाम्पल घेऊया, साईट कोड ट्रेनर विचारता आहात, तर तो काय करेल की जिथे कंटेंट क्लिअर आहे, डेटा बॅक्ड आणि स्ट्रक्चर असा कंटेंट आहे, अशा वेबसाईट तो उचलेल, त्यातला कंटेंट वाचेल आणि त्या पद्धतीने तो तुम्हाला उत्तर देईल आणि उत्तरात सायटेशनमध्ये तुम्ही येऊ शकता. म्हणजेच फ्रीमध्ये मिळणारी सगळ्यात मोठी विश्वासार्हता आहे. आता विचार करा, जर तुम्ही एईओ आणि जिओ इम्प्लिमेंटच केलं नाही तर तुमचा कंटेंट चांगला असूनही AIच्या उत्तरात कधीच दिसणार नाही. ट्रॅफिक हळूहळू शून्यावर येईल. उलट आत्ताच जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही येणाऱ्या या नवीन खेळामध्ये फार पुढे जाल. मग आता नेमकं काय करायचं? सोपी सुरुवात करा. तुमच्या वेबसाईटवर एक स्पष्ट FAQ सेक्शन बनवा. तुमच्या ब्लॉगमध्ये आकडेवारी आणि उदाहरणं वापरा आणि तुमचे एक्सपर्टीज दाखवणारे कंटेंट सातत्याने पब्लिश करत राहा. हे 3 छोटे बदलही तुम्हाला या नव्या गेममध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात. थोडक्यात एईओ तुम्हाला थेट उत्तरात आणतं, जिओ तुम्हाला AIच्या भाषेत विश्वासार्ह बनवतं. दोन्ही मिळून तुमचा ब्रँड भविष्यातल्या सर्चमध्ये टिकवून ठेवतात. आता उशीर करण्याआधी आता सुरू करा. तुमच्या वेबसाईटवर एईओ आणि जिओ नक्कीच इम्प्लिमेंट करा. आजचा AI शब्दकोशचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तुमच्या टीमसोबत तो शेअर करा. आणि हो, माय डिजिटल डायरीजला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाका. मी पुन्हा भेटेल पुढच्या भागात एक असाच नवीन AI टर्म घेऊन. धन्यवाद.